हा असा का हसत होता आणि नंतर खाली का पाहिले. आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल. आपण चाललो घोडा खरेदी करण्यासाठी. नमस्कार, मी तुमचा मित्र अमोल. आपण आलो साकुरीमध्ये दंडवते पाटील ॲग्रो मशिनरी येथे. तेवढ्यात हा बोलला तू खरेदी कर, मी आलो गावात जाऊन. त्याची गणगण झाली. नेमकं घोडा असं वरती कुठं कोंडलंय. घोड्याचे एजंट पण मागे वळवळ बघत होते. हे आहे आपलं घोडं. त्यात तो बोलला ढवळं देऊ का पिवळं देऊ. म्हणलं ते दोन्ही नको देऊ, आपल्याला हत्तीच देऊन टाक मग काय. त्यात हा आला ना, हा बोलला तू घोडं सांगून हत्ती घेतला, तू धोका दिला हो मला. त्यात खेळणी आपल्या मित्राकडे घेतली. म्हणलो टापटीप मध्ये देणार असतो आणि कोणालाही खेळणी लागल्यास अवश्य आपल्या मित्राच्या दुकानला भेट द्या. तुम्हाला प्रश्न पडला असं याने घोडं सांगून हत्ती का बरं घेतला, चला तुम्हाला आता सांगतो. आपण आलो होतो हॉटेल साई सौदे येथे. आपल्या पुतणीचा बर्थडे होता, तिच्यासाठी तो हत्ती घेतलेला होता. इथं आलो शांतता दिसली, पण लग्नात जसे काट्टे पळत तसं काही दिसना. तेवढ्यात एक मागून दिसलं मला. तिथं आपले 2 फॅन भेटले. मला द्या हातात, तसं कोणी ओळखत नाही आपल्याला. त्यात यांची टाकाटाकी चालू झाली गाडी चालवून. केक पण कट करून झाला आणि सगळ्यांना लागली ती आतुरता म्हणजे जेवणाची. केकचं कटिंग केलं का मर्डर केला तेच समजा. म्हणलं जाऊ दे. म्हणलं काट्यांचा काही आवाज आहे ना, लय शांत बस. पुढ्यात लग्नात जसे फटाकडे वाजत तसे इकडे फटाकडे वाजले. तेवढ्यात या कार्यकर्त्याला माहिती होती तिथं लय धुलय म्हणे त्यांच्या मम्मी कोण, त्याच्यामुळे त्यानं कल्टी आणली. नंतर घेतला आम्ही मस्त जेवणावर ताव आणि गणू भाऊला म्हटलं तू तर डाईट होता आणि तो एक दिवस काय नव्हता. त्याला म्हणलं तू डाईट चालू, तो पळई. बर्थडे समाप्त झाल्यानंतर आपण निघलो आपल्या घराच्या दिशेने. तुम्हाला ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.